आता आपण याच्यातला एक लाडू मोडून बघूया। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हिवाळ्याच्या दिवसात खाल्ले जाणारे मेथीचे लाडू। कारण की हिवाळ्याच्या दिवसात बरेच जणांना सर्दी, पडसे, खोकला यासारखे आजार होतात। त्याचप्रमाणे हाडांचे देखील आजार चालू होतात, जसं की कंबरदुखी, गुडघेदुखी असे बरेचसे प्रकार चालू होतात। तर आपण त्या हाडांच्या बळकटीसाठी आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू। तर इकडे मी 50 ग्रॅम मेथी घेतली आहे। तर ही मेथी आता आपण पहिल्यांदा भाजून घेऊया। गॅसवर कढई ठेवली, आपण मेथी भाजून घेऊया। मेथी आपल्याला जास्त भाजायची नाही आहे, जास्त भाजली तर ती कडू होते। आपण थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। आता इथे मेथीचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि थोडासा वास सुद्धा सुटायला लागलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि मेथी आपण काढून घेऊया। आता ही मेथी आपण थंड करून घेऊया। इकडे मी मेथी प्लेटमध्ये काढून घेतली आणि थंड करून घेतली। आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि ही मेथीची आपण पावडर करून घेऊया। इथे मी एक छोटा बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये आपण मेथीची पावडर काढून घेऊया। थोडीशी कोमट असतानाच मिक्सरमध्ये फिरवायची, म्हणजे पटकन ती बारीक होते। आता याच्यामध्ये आपण तूप घालूया। छान मिक्स करून घेऊया। आता हे आपण झाकून कमीत कमी 12 ते 24 तास ठेवून देऊया। तर इथे मी कढई तापवून घेतली, त्याच्यात आपण पहिल्यांदा 2 चमचे खसखस भाजून घेऊया। आता आपली खसखस भाजली आहे, तडतड आवाज येतोय, आपण काढून घेऊया। आता आपण 2 चमचे तीळ भाजून घेऊया। आता इथे तीळ सुद्धा भाजले, तडतड उडायला लागले की काढून घ्यायची। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण 1 कप खारीकची पावडर भाजून घेऊया। आतमध्ये गुठळे असले तर चमच्याने मोडून घ्यायचे। ही आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायची। आता ही मी 1-2 मिनिटं परतून घेतली, आपण काढून घेऊया। आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया। 2 वाटी मी सुकं खोबरं घेतले। हे सुद्धा थोडं लालसर होईपर्यंत भाजायचे, कुरकुरीत झालं की काढून घ्यायचं। इथे सुकं खोबरं भाजलंय, आपण काढून घेऊया। आता इथे कढईत तूप टाकलंय, 2 वाटी गव्हाचं पीठ टाकूया आणि हे छान व्यवस्थित भाजून घेऊया। मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे। अजून थोडं तूप घालूया। आता इथे गव्हाचं पीठ बऱ्यापैकी आपलं मस्त वास सुटेपर्यंत भाजलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण पुन्हा थोडंसं तूप घालूया आणि इथे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया।
तर हे सुद्धा भाजलेले आहेत, आपण काढून घेऊ. अजून थोडंसं तूप घालूया आणि डिंक आपण थोडा थोडा करून भाजून घेऊया. तर आपण ह्याला काढून घेऊया. आणि राहिलेला डिंक सुद्धा तळून घेऊया. तर हे सुद्धा काढून घेऊया. आता आपण डिंक आणि ड्रायफ्रुट्स थंड करून घेऊया. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण डिंक आणि ड्रायफ्रुट्स आणि तीळ बारीक करून घेऊया. कढई गरम केली आहे, त्याच्यात आपण तूप घालूया. पाऊण वाटी गूळ घालूया आणि ह्या गूळ आता आपण विरघळून घेऊया. आता आपण याच्यामध्ये 24 तास भिजवलेली मेथी घालूया. मेथीची पावडर जी आपण भिजत घातली होती ती मी 24 तास भिजवून घेतलेली आहे. ती सुद्धा याच्यामध्ये 1-2 मिनिटं परतून घेऊया. मेथीची पावडर आपण तुपात भिजवून घेतली ना की त्याचा खडूपणा आहे तो कमी होतो. तर आपला गूळ पूर्णपणे विरघळलाय. तर आपण गॅस बंद करूया. इथे मी मोठी परात घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व भाजलेले जिन्नस काढून घेऊया. गव्हाचं पीठ, सुकं खोबरं आणि खारीची पावडर, ड्रायफ्रुट्स आणि डिंकाची पावडर आणि याच्यात आपण तीळ सुद्धा घातलेले, भाजलेली खसखस, 1 चमचा वेलची पावडर. सर्व मिक्स करूया. सुकं खोबरं मी अख्खंच ठेवलंय, कारण दाताखाली आलं की ते जरा छान लागतं. आता आपण गूळ आणि मेथीची पावडरचं मिश्रण घालूया. तर हे सर्व चमच्याने एकजीव करूया. तर हाताने थोडं मिक्स करून घेऊया. आता आपण याचे लाडू बांधूया. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू बांधू शकता. तर गरम असतानाच पटापट लाडू बांधून घ्यायचे. तर याच पद्धतीने सर्व लाडू बनवून घेऊया. तर सर्व लाडू मी इथे बांधून घेतलेत. अगदी गरम गरम असतानाच आपण पटापट बांधून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित बांधले जातात. आता आपण याच्यातला एक लाडू मोडून बघूया. तर छान आपले लाडू इथे व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया.
तर सर्व लाडू मी इथे प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. हे लाडू 3 महिने अगदी छान टिकतात. तर तुम्ही सुद्धा असे नक्की बनवा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.